स्वामी समर्थांचा गुप्त संदेश ओळखा. नशीब बदलायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोकांच्या जीवनात अचानक चमत्कार कसे घडतात? कालपर्यंत जो माणूस दुःखात होता, रात्रभर रडत होता, ज्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं, तोच माणूस अचानक सुखात कसा दिसू लागतो? त्याच्या आयुष्यात अचानक पैसा कसा येतो? घरात शांतता कशी येते? बंद झालेले रस्ते अचानक खुले कसे होतात? मित्रांनो, ही फक्त नशिबाची गोष्ट नसते. ही असते स्वामी समर्थांच्या कृपेची सुरुवात. कारण जेव्हा स्वामी कोणावर प्रसन्न होतात ना, तेव्हा माणसाचं आयुष्य शांतपणे बदलायला सुरुवात होते. सुरुवातीला काहीच समजत नाही, पण हळूहळू जीवनात असे संकेत मिळू लागतात जे साधे नसतात. कधी अचानक मन शांत होऊ लागतं. कधी विनाकारण स्वामींचं नाव सतत आठवू लागतं. कधी डोळ्यात पाणी येतं, पण मन हलकं वाटतं. आणि मित्रांनो, हे सगळं साधं नसतं. कारण स्वामी समर्थ भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी कधी शब्दांचा वापर करत नाहीत. ते संकेत देतात. हो, असे संकेत जे फक्त नशीबवान लोकांनाच समजतात. काही लोक म्हणतात, मी तर काही मोठी पूजा करत नाही. मी मंदिरात रोज जात नाही. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. पण मित्रांनो, स्वामींना मोठी पूजा नको असते. त्यांना हवं असतं खरं मन. एकदा का भक्ताचं मन तुटलं आणि त्याने मनापासून स्वामींना हाक मारली, तर स्वामी कधीच त्याला एकटं सोडत नाहीत. कधीकधी स्वामी आपल्याला आधी रडवतात, कारण पुढे येणारं सुख खूप मोठं असतं. ज्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते, त्याच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलतात. वाईट लोक दूर जाऊ लागतात. मनाला शांतता मिळू लागते. रात्री झोप चांगली लागू लागते. आणि सर्वात मोठं म्हणजे भीती कमी होऊ लागते. कारण जिथे स्वामी असतात, तिथे भीती राहत नाही. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी समर्थ भक्ताला कधीच अर्ध्या रस्त्यात सोडत नाहीत. आज तुम्ही रडत असाल. आज परिस्थिती कठीण असेल. आज सगळे सोडून गेले असतील. पण कदाचित हीच वेळ असेल जेव्हा स्वामी तुमचं नशीब बदलण्याची तयारी करत असतील. कारण अंधार जास्त वेळ राहत नाही. स्वामींची कृपा आली की जीवन उजळून निघतं. आणि मित्रांनो, स्वामींचा सर्वात मोठा गुप्त संदेश काय आहे माहितीये? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, कधीकधी आपण विचार करतो, मी इतकं चांगलं करतो, मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? पण स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक दुःखामागे एक कारण असतं. कारण स्वामी आधी माणसाला मजबूत बनवतात आणि मग त्याच्या हातात सुख देतात. ज्याने दुःख पाहिलं नाही, त्याला सुखाची किंमत कधीच कळत नाही. म्हणूनच काही भक्तांच्या आयुष्यात अचानक वादळ येतं. नोकरीत अडचणी येतात, पैशाची तंगी येते, आपली माणसं दूर जातात आणि माणूस पूर्णपणे एकटा पडतो. पण मित्रांनो, ही शेवट नसते. ही असते स्वामींच्या चमत्काराची सुरुवात. कारण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हाच स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. अनेक भक्त सांगतात की ज्या दिवशी त्यांनी पूर्णपणे हार मानली होती ना, त्याच दिवशी स्वामींनी त्यांना आधार दिला. कोणाला अचानक काम मिळालं, कोणाचं घर वाचलं, कोणाचं नातं पुन्हा जुळलं, तर कोणाच्या आयुष्यात अचानक पैसा आला. आणि हे सगळं कसं घडलं? तर फक्त स्वामींच्या कृपेने. मित्रांनो, स्वामी समर्थ फक्त मंदिरात नसतात. ते त्या प्रत्येक भक्तासोबत असतात, जो मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतो. कधीकधी तुम्ही पाहिलं असेल, मन खूप बेचैन असतं. पण अचानक स्वामींचा फोटो दिसतो. कधी अचानक कोणीतरी श्री स्वामी समर्थ म्हणताना ऐकू येतं. कधी मोबाईलवर स्वामींचा व्हिडिओ समोर येतो. आणि त्या क्षणी मनाला थोडा आधार मिळतो. मित्रांनो, हे योगायोग नसतात. हा स्वामींचा संकेत असतो. ते तुम्हाला सांगत असतात, मी अजूनही तुझ्यासोबत आहे.
काही भक्तांना रात्री झोपेत स्वामी दिसतात. काहींना त्यांच्या नावाचा जप सतत ऐकू येतो. काहींना अचानक मंदिरात जावंसं वाटतं. कारण स्वामी जेव्हा भक्ताला जवळ घेतात ना, तेव्हा त्याचं मन हळूहळू बदलायला लागतं. राग कमी होतो, भीती कमी होते आणि विश्वास वाढू लागतो. मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी एक गोष्ट कधी विसरू नका. स्वामी उशीर करू शकतात, पण भक्ताला एकटं कधीच सोडत नाहीत. आज तुम्ही ज्यासाठी रडत आहात, कदाचित उद्या त्याच गोष्टीसाठी स्वामी तुम्हाला हसवणार आहेत. म्हणून परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनातून एकच आवाज येऊ द्या, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज दुःखात आहे, कारण कदाचित स्वामींचा हा संदेश त्याच्या जीवनात आशेचा नवीन प्रकाश आणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या भावनिक व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.